गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मित्रांनो, आपला एक झाला, दोन झाला, आता तिसरा सुरू होतो आहे तो रूल. पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस मधून ऍक्टिव्ह व्हॉइस, याचे आपले दोन रूल पूर्णपणे संपलेले आहेत. तिसरा रूल आज आपण सुरू करत आहोत आणि तो रूल आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस करण्याचा. हा रूल आहे नंबर 3. हा 3 नंबरचा रूल कोणता मित्रांनो, बघा, लक्ष द्या. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स या 3 प्रकारच्या वाक्यांचे आपण पॅसिव्ह करतो आणि याला आपण रूल नंबर 3 म्हटलेला आहे. मग प्रेझेंट परफेक्ट म्हणजे काय, की ज्या वाक्यामध्ये हॅव आणि हॅज आहे. ज्या वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट म्हणजे ज्या वाक्यामध्ये हॅड आहे. आणि फ्युचर परफेक्ट मध्ये ज्या वाक्यामध्ये विल हॅव, शॅल हॅव आहे. मग विल हॅव, शॅल हॅव, वुड हॅव, कुड हॅव, शुड हॅव, मे हॅव, माइट हॅव, मस्ट हॅव, ऑट टू हॅव, नीड टू हॅव, जिथं जिथं आपल्याला हॅव लागेल समजून घ्यायचं की हे वाक्य रूल नंबर 3 मध्ये बसत आहे. आता बघा, इथं डॅश हॅव दिलेलं आहे मी इथं, बरोबर. तर अशा पद्धतीने ही सहाय्यकारी क्रियापद आपल्याला इंडिकेट करतात मित्रांनो की आम्ही रूल नंबर 3 मध्ये आहोत, बरोबर. ऍक्च्युली जी पण वाक्य या रूल मध्ये असतील ती सर्व वाक्य हॅज हॅड किंवा डॅश हॅवचीच आहे आणि त्या वाक्यांचं पॅसिव्ह करण्यासाठी आम्हाला हॅज हॅड, डॅश हॅव आणि त्याच्यानंतर बीन घ्यायचं आहे आणि वित्री घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी बीन दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आम्हाला हे लक्षात ठेवायचं की हे सहाय्यकारी क्रियापद आले की आम्हाला बीन घ्यावा लागणार आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागणार आहे. या वाक्यात आश्चर्याची गोष्ट आहे की मित्रांनो, एक महत्वाचा विषय की वित्री ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये पण वित्री आहे मूळ क्रियापदाचं तिसरं रूप आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये पण वित्री आहे मूळ क्रियापदाचं तिसरं रूप, बरोबर. आता बघा, आपण या वाक्याचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करणार आहोत. आता पॅसिव्ह व्हॉइसचे मी तुम्हाला 4 टेस्ट ऑलरेडी सांगून चुकलेले आहे. टू बी वित्री, बीइंग वित्री, बीन वित्री आणि बी वित्री. मग इथं टू बी वित्री नाहीये, बीइंग वित्री नाहीये, बीन वित्री नाही, बी वित्री नाही, म्हणजे वाक्य सगळे ऍक्टिव्हचे वाक्य आहेत. कारण याच्यामध्ये 4 टेस्टरपैकी एकही टेस्टर नाही. ओके, लेट इट गो. मूळ क्रियापदाच्या शेजारी ऑब्जेक्ट असते हे तुम्हाला माहिती आहे. मग माय गिल्ट, बघा, हा माय गिल्ट आपण आधी घेतला कारण वाक्याची सुरुवात आपल्याला ऑब्जेक्टने करायची आहे. माय गिल्ट, आता वाक्यामध्ये हॅव आहे. माय गिल्ट म्हणजे सिंग्युलर नेम आणि सिंग्युलर नेम असेल तर आपल्याला हॅज घ्यावा लागतो आणि म्हणून आपण माय गिल्टला हॅव न घेता हॅज घेतला. बघा, माय गिल्ट हॅज फॉर्म्युल्यानुसार बीन, हा बीन, नंतर वित्री, हा वित्री, हा पण वित्रीचा आहे आणि हा पण वित्रीचा आहे. ऍक्टिव्ह मध्ये पण वित्री, पॅसिव्ह मध्ये पण वित्री, नंतर बाय आणि या देची द्वितीया दे. उत्तर तयार झालं मित्रांनो. असे हो जया अंतरी भाव, जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा. म्हणजे भाव असेल तर देव पावेल. मग तसं तुमचं एक ध्येय असलं पाहिजे की नाही, मला हे करायचंय. ऍक्च्युली मला स्वतःविषयी बोलायला आवडेल की माझा कमी शिकलेला भाऊ हाच माझ्या या विषयाचा गाईड आहे. म्हणजे जी देणगी मला मिळालेली आहे ती लहानपणी मी ज्या वेळेला समजा 5वीला होतो तेव्हा मला काहीच इंग्रजीबद्दल माहित नव्हते. तर तेव्हा एकच वाक्य माझ्या दादाने मला सांगितलं होतं की भाऊ, तू जर काळजीपूर्वक शब्दार्थ पाठ केले, ग्रामर लक्षात घेतलं तर तुला सगळं काही येईल. तो एकच शब्द माझ्या डोक्यामध्ये आणि तो होता आणि मग मी त्या पद्धतीने स्वतःहून प्रयत्न करत गेलो. हे बघा, सगळ्यात महत्वाचा गुरु जर आपला कोण असेल मित्रांनो, तर आपण स्वतः एखाद्याने मार्गदर्शन केल्यानंतर त्याच्यावर जास्तीत जास्त आपण मेहनत जेव्हा घेतो तेव्हा आपण यशस्वी होतो. म्हणजे आपणच आपला गुरु बनतो. मित्रांनो बघा, या ठिकाणी माय गिल्ट हॅज बीन डिस्कवर्ड बाय मी हे वाक्य तयार झालं. प्रत्येक वाक्यामध्ये मूळ क्रियापदाच्या शेजारी ऑब्जेक्ट असतं. द लोन, बघा, द लोन वाक्यामध्ये हॅड आहे, पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. हॅड जसाच्या तसा घ्यावा लागणार आहे. इथं तुम्हाला हॅवॅज पर्याय नाही आहे. हॅवॅज हा प्रेझेंट परफेक्ट मध्ये, हॅड पास्ट परफेक्ट मध्ये. पास्ट परफेक्ट मध्ये फक्त एकच सहाय्यकारी क्रियापद आहे ते म्हणजे हॅडच घ्यावा लागणार आहे. मग द लोन हॅड बीन पेड बाय
या वीची द्वितीया काय झाली? अस. द लोन हॅज बीन पेड बाय अस. दुसरं वाक्य त्या पद्धतीने तयार झालं. बघा तुम्हाला द लोन हॅड बीन, बघा इथं मी बीन टाकला. पेड वित्री जसंच्या तसं, हा पण वित्री आहे, आपला बनवलेला पण वित्रीच आहे. कारण ऍक्टिव्हच्या वाक्यामध्ये या रूल नंबर 3 मध्ये ऍक्टिव्हच्या पण वाक्यात क्रियापदाचं तिसरं रूप असतं आणि पॅसिव्ह मध्ये पण आपल्याला वित्रीच घ्यावं लागतं. त्याच्यामुळे ते क्रियापद बदलवण्याची गरज नाही. द लोन हॅड बीन पेड बाय अस. त्यानंतर वाक्य नंबर 3, डॉक्टर हॅज गिव्हन मी धिस ऍडवाइस. आता हा जो मी आहे आणि धिस ऍडवाइस आहे, डॉक्टरांनी कोणाला सल्ला दिला? मला. मग मला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झाला. कोणाला शब्दाने प्रश्न विचारल्यास, कोणाला या शब्दाने प्रश्न विचारले जे उत्तर येतं ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि काय या शब्दाने प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येतं ते म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट. डॉक्टरांनी कोणाला ऍडवाइस दिला? मला. मग हा मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि डॉक्टरांनी काय दिला मला? तर एक सल्ला दिला. हा सल्ला दिला. मग हा सल्ला धिस ऍडवाइस हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मग ज्या वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट असेल अशा वाक्यांचे 2 उत्तर तयार होणार. बघा मित्रांनो किती गंमत आहे. या मी पासून मीला पुढे आणताना आपल्याला आय करावा लागला. आपल्याला माहिती की आय, हुई, यू, दे अनेक वचनी नाम असेल तर त्यांना हाव घेतात. मी तुम्हाला मम्मी पप्पा याविषयी अगोदरच सांगून चुकलेलो आहे. या सर्व कर्त्यांची मम्मी हॅव आहे आणि या सर्व कर्त्यांची मम्मी हॅज आहे. मग आपण या मीचा आय केला, आईची मम्मी हॅव आहे. वाक्यामध्ये जरी हॅज असला तरी आपल्या आईची मम्मी हॅज नाहीये म्हणून आपण इथं आईची मम्मी हॅव घेतली. बघा त्याच्यानंतर फॉर्म्युल्यानुसार बीन घेतला, आय हॅव बीन. बघा आय हॅव बीन क्रियापदाचं तिसरं रूप गिव्हन, धिस ऍडवाइस, नंतर इथं घेतला बाय, आणि हा डॉक्टर जसाच्या तसा. नामाची द्वितीय नामच असते. मित्रांनो खूप इझी आहे. आता आपण हे जे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे या डायरेक्ट ऑब्जेक्ट करून वाक्य तयार करणार. बघा धिस ऍडवाइस. आता धिस ऍडवाइस म्हणजे सिंगल नेम झालं. त्या सिंगल नेमची मम्मी हॅज आहे म्हणून आपल्याला हॅजच घ्यावं लागेल. आता बघा म्हणून मी काय घेतला? धिस ऍडवाइस नंतर हॅज घेतलेला आहे. कारण धिस ऍडवाइस म्हणजे हा सल्ला आणि हा सल्ला म्हणजे सिंग्युलर नेम, सिंग्युलर नेमला हॅज लागतो म्हणून आपण इथं घेतला हॅज. धिस ऍडवाइस हॅज बीन. फॉर्म्युल्यानुसार बघा बीन घेतला, नंतर हा गिव्हन वित्री, आणि आता मात्र हा मी वाक्यातला जसाच्या तसा राहील. मी जर का फ्रंटला आला तरच त्याचा आय होतो. सुरुवातीला जर येत असेल आणि जर द्वितीय वाक्याच्या मध्ये असेल तर ती जशीच्या तशी ठेवावी. त्या मीच आता तुम्हाला आय करता येणार नाही. बघा हा मी घेतला, नंतर बाय डॉक्टर. पुन्हा एकदा लक्ष द्या. धिस ऍडवाइस हॅज बीन. बघा स्टार केला म्हणजे मी इथं काहीतरी टाकलंय बीन. गिव्हन मी जसाच्या तसा, नंतर बाय आणि डॉक्टर. बघा मित्रांनो या पद्धतीने उत्तर तयार झालं. वाक्य नंबर 4 बघा शी विल हॅव ड्रिव्हन अ कार. तिने कार चालवलेली असेल. हेच वाक्य पॅसिव्ह मध्ये कसं होईल? कार तिच्याकडनं चालवली गेलेली असेल. बरोबर. मग आता या ठिकाणी बघा शी विल हॅव ड्रिव्हन अ कार. ड्रिव्हन क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि ड्रिव्हनच्या नंतर म्हणजे क्रियापदाच्या शेजारी ऍक्टिव्हच्या वाक्यामध्ये कधीही ऑब्जेक्टच असतं. ही गोष्ट प्रथम लक्षात घ्या मित्रांनो. मग आता या ठिकाणी बघा हा कार घेतला आपण, अ कार. विल हॅव सहाय्यकारी क्रियापद जसंच्या तसं. फॉर्म्युल्यानुसार बीन घेतला म्हणजे प्रत्येक ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदानंतर आपल्याला बीन घ्यायचं. ही गोष्ट परमनंट लक्षात ठेवा. अ कार विल हॅव बीन. बघा मी याच्यावरून लक्षात आणून देतो तुम्हाला. अ कार विल हॅव, हा स्टार म्हणजे बीन, ड्रिव्हन, पुन्हा हा स्टार म्हणजे बाय आणि शीची द्वितीय हार. बघा अ कार विल हॅव बीन ड्रिव्हन बाय हर. उत्तर तयार झालं. तसंच इथं पण बॉट या क्रियापदाच्या नंतर न्यू हाऊस आहे. बघा अ न्यू हाऊस. वुड हॅव इथं बीन टाकलं, वुड हॅव बीन बॉट बाय देची द्वितीय देम. बघा उत्तर कसं तयार झालं. मी खाली बघून नाही सांगत आहे, इथून उत्तर तयार केलंय. बघा आपलं उत्तर त्यासारखंच तयार झालं. अ न्यू हाऊस, हा वुड हॅव, नंतर बीन घेतला, क्रियापदाचं तिसरं रूप बॉट जसंच्या तसं, नंतर बाय खिशातून टाकला आणि दे या कर्त्याची द्वितीय देम केली. बघा या पद्धतीने उत्तर तयार झालं. अ न्यू हाऊस वुड हॅव बीन बॉट बाय देम. मित्रांनो वाक्य नंबर 6 मध्ये बघूया आपण की समवन माइट हॅव गिव्हन हिम अ फूड. म्हणजे कोणीतरी त्याला अन्न दिलेलं असावं.
बरोबर आहे. आता या वाक्यामध्ये हिम आणि फूड हे दोन ऑब्जेक्ट आहेत. मगाशी मी आत्ताच सांगितलं मित्रांनो तुम्हाला, काय नाही प्रश्न विचारला तर डायरेक्ट ऑब्जेक्ट भेटतं, कोणाला प्रश्न विचारला तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट भेटतं. कोणीतरी त्याला अन्न दिलेलं असावं, मग त्याला अन्न दिलेलं असावं कोणीतरी, कोणाला, त्याला, मग त्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग आता बघा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हिम पुढे येताना त्याचा ही होईल. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद माइट हॅव, आपण माइट हॅव घेतलं. त्याच्यानंतर आपण प्रत्येक ठिकाणी बीन घेतोय मित्रांनो. सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर बीन आणि वित्री. मग ही might have been given food by someone. बघा या ठिकाणी आता आपण फूड हे ऑब्जेक्ट पुढे घेऊया. बघा फूड घेतला, नंतर might have घेतला, हा might have, खिशातून बीन टाकला, कारण आपला नियम आहे की या वाक्यांचं पॅसिव्ह करताना आपल्याला बीन वित्री घ्यावा लागतो. मग हा बीन घेतला, नंतर या वाक्यात जो वित्री ऑलरेडी आहे तोच वित्री घेतला गिवन, हा हिम जसाच्या तसा, नंतर बाय, आणि हा समवन जो करताय हा जसाच्या तसा. मित्रांनो खूपच म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी एकाच प्रकारची वाक्य या ठिकाणी बघत आहोत. आता इथं बघा मस्ट हॅव काय घ्यावं लागेल, मस्ट हॅव बीन, कुड हॅव बीन, शुड have been, might have been, ought to have been, may have been. किती सोपं आहे मित्रांनो. फक्त आम्हालाही वरचे सहाय्यकारी क्रियापद जर नोन असतील आणि ते नोन असेल आणि त्या ठिकाणी बीन घ्यावं लागेल, एवढं आपण जरी लक्षात ठेवलं तरी भरपूर झालं. कारण या रूल 3 मध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात पण क्रियापदाचं रूप तिसरंच असतं आणि पॅसिव्ह मध्ये सुद्धा, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा आपल्याला तिसरंच रूप घ्यावं लागतं. बघा आता लुक इनटू हे क्रियापद आहे. लुक इनटू म्हणजे काय, चौकशी करणे. यू मस्ट हॅव लुक्ड इनटू दिस मॅटर, म्हणजे तू या बाबतीत चौकशी करायला पाहिजे होती, करायलाच पाहिजे होती. आता लुक इनटू क्रियापदानंतर दिस मॅटर ऑब्जेक्ट आहे. बघा हे दिस मॅटर घेतला आपण. दिस मॅटर नंतर सहाय्यकारी क्रियापद काय, मस्ट हॅव. बघा हा मस्ट हॅव घेतला. त्याच्यानंतर आपण मस्ट हॅव नंतर बीन घेतला, कारण सहाय्यकारी क्रियापदानंतर बीन घ्यावा लागतो. लुक्ड इनटू हे क्रियापद जसंच्या तसं वित्रीमध्ये बाय आणि यू ची द्वितीया यूज. उत्तर तयार झालं. दिस मॅटर मस्ट हॅव बीन, इथं बघा बीन टाकला असं गृहीत धरा. दिस मॅटर मस्ट हॅव बीन लुक्ड इनटू बाय यू. सेम. आता बघा यू कुड हॅव ओन द मॅच, सॉरी इथं विन नाही ओन पाहिजे होता, कारण क्रियापदाचं तिसरं रूप पाहिजे. यू कुड हॅव ओन द मॅच. आता द मॅच ऑब्जेक्ट झाला, बघा पुढे घेतला. द मॅच कुड हॅव बीन ओन बाय अस. हा स्टार करतोय म्हणजे मी काहीतरी टाकतोय तिथं. हा स्टार म्हणजे मी बीन टाकलेला आहे आणि हा स्टार म्हणजे मी बाय टाकलेला आहे, बरोबर. आणि या वीची द्वितीय अस. द मॅच कुड हॅव बीन ओन बाय अस. उत्तर बघा तसं तयार झालेलं आहे. आय शुड हॅव रिक्वेस्टेड हिम, मी त्याला विनंती करायला पाहिजे होती, बरोबर. मग आता बघा हा हिम जो आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट तो पुढे येताना ही बनला. बघा तुम्हाला माहिती आहे द्वितीय जी असते, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे असतं ते जर द्वितीयच्या रूपामध्ये असेल तर पुढे येताना त्याची प्रथमाच करावी लागते आपल्याला. मग या हिमचा ही झाला. ही शुड हॅव बीन, बघा या ठिकाणी ही शुड हॅव बीन. वित्री काय घेतला बेटा, रिक्वेस्टेड, त्याच्यानंतर बाय आणि या आयची द्वितीय मी. किती सोपे मित्रांनो. म्हणजे आपण जर काळजीपूर्वक लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल. प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वाक्यामध्ये की मूळ क्रियापदाच्या शेजारी ऑब्जेक्ट असतं, ही गोष्ट पहिल्यांदा फिट लक्षात ठेवा. ठीक आहे. मग मूळ क्रियापदाच्या शेजारी तुम्हाला वाक्याचा अर्थ समजो अथवा न समजो, मूळ क्रियापदाच्या शेजारी जे आहे ते ऑब्जेक्ट आहे, ते ऑब्जेक्ट घ्यायचं आणि पुढे आणायचं. या हिमची प्रथमा ही केली कारण द्वितीय चालत नाही. पॅसिव्हाइज करताना कोणत्याही द्वितीयची आपल्याला प्रथमा करावी लागते. या पद्धतीने हे वाक्य तयार झालं. मित्रांनो वाक्य नंबर 10 बघा. दे माइट हॅव इलेक्टेड हिम प्रेसिडेंट. या वाक्यामध्ये पण हिम त्यांनी त्याला अध्यक्ष बनवलेला असेल.
मग आता त्याला हिम, हिमची प्रथमा ही म्हणून ही पुढे आला बघा. नंतर सहाय्यकारी क्रियापद माईट हॅव, नंतर नियमानुसार आपण बीन घेतला, नंतर इलेक्टेड V3, प्रेसिडेंट जसाच्या तसा बाय देम. बघा या पद्धतीने ही माईट हॅव बीन इलेक्टेड प्रेसिडेंट बाय देम. इथल्या इथे वाक्यामध्ये तुम्हाला रूल जरी तुम्ही लक्षात नाही घेतले मित्रांनो, तुम्हाला वाटलं की मला इथल्या इथे वाक्य बनवायचंय, तर तुम्ही त्या पद्धतीने वाक्य बनवू शकता. लक्षात आलं. बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटेसे म्हणजे हेच वाक्य मी तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतः बनवताय असं व्हिज्युअलाइज करा, असं लक्षात घ्या मित्रांनो. बघा हिमचा ही केला, ही बरोबर ही, त्याच्यानंतर माईट हॅव बीन, बघा तुम्ही काय टाकलं, फक्त बीन टाकलंय. बघा ही माईट हॅव, आता बीन टाकला तुम्ही स्वतःचा बीन. वाक्यात जी V3 आहे इलेक्टेड ते जसंच्या तसं इलेक्टेड. आता तुम्ही इकडे पुढे आले, इथं काय टाकलं बाय, आणि या देची द्वितीय देम. प्रत्येक वाक्य अशाच पद्धतीने तयार झाले मित्रांनो. ठीक आहे. ही माईट हॅव बीन इलेक्टेड बाय देम, ही माईट हॅव इलेक्टेड प्रेसिडेंट राहून गेला मित्रांनो आपला, सॉरी हा. ही माईट हॅव बीन इलेक्टेड हा प्रेसिडेंट राहिला, आता प्रेसिडेंट नंतर बाय आणि या देचा देम बाय देम. सेम वाक्य खालचं मित्रांनो बघा. ही ऑट टू हॅव कीप द प्रॉमिस, द प्रॉमिस ऑब्जेक्ट आहे, द प्रॉमिस पुढे घेतला. सहाय्यकारी क्रियापद माईट ऑट टू हॅव जसंच्या तसं घेतलं. नंतर आपल्याला बीन टाकायला सांगितलं, हा बीन टाकला. हा ही माईट हॅव केप्ट, सॉरी इथं बघा माझी काय चूक झाली मित्रांनो, लक्ष द्या. या ऍक्टिव्हच्या वाक्यात मूळ क्रियापद पण तिसऱ्याच रूपात पाहिजे, आणि चुकून मी ते पहिल्या रूपात लिहिलेलं आहे. ऍक्च्युली ऍक्टिव्ह असो की वाक्य पॅसिव्ह असो, तिसऱ्या रूलचं तुम्हाला मूळ क्रियापद तिसऱ्याच रूपात घ्यावं लागणार. मग या ठिकाणी बघा हा केप्ट पाहिजे होता आपला, चुकून माझ्याकडनं कीप लिहिला गेला होता. काय पाहिजे होता तो केप्ट. ओके. द प्रॉमिस ऑट टू हॅव बीन केप्ट बाय हिम, उत्तर तयार झालं. आणि शेवटचं वाक्य मित्रांनो, शी मे हॅव लॉस्ट ग्रामर बुक, तिने तिचं ग्रामरचं बुक हरवलं असेल कदाचित. मग आता या ठिकाणी बघा लॉस्ट ही V3 आहे, त्याच्यानंतर ग्रामर बुक ऑब्जेक्ट आहे, पुढे घेतला द ग्रामर बुक मे हॅव बीन, बघा मे हॅव बीन, लॉस्ट ही V3 जसंच्या तसं, नंतर बाय आणि शीची द्वितीय हर. खूपच इझी मित्रांनो. अशा पद्धतीने बघा आपण शेवटचं वाक्य या ठिकाणी बघितलं की ग्रामर बुक मे हॅव बीन लॉस्ट बाय हर. मित्रांनो रूल नंबर 3 मध्ये आपण ही सर्व वाक्य या ठिकाणी बघितली. अपेक्षा करतो की तुम्ही रूल नंबर 3 नेमका कोणता आहे की ज्या वाक्यामध्ये हॅव, हॅज, हॅड आणि डॅश हॅव. मग डॅश हॅव मध्ये सगळे हॅव येतील तुमचे. वुड हॅव, कुड हॅव, शुड हॅव, मे हॅव, माईट हॅव, मस्ट हॅव, ऑट टू हॅव, नीड टू हॅव, सर्व जे जे सहाय्यकारी क्रियापद हॅवला म्हणजे हॅव त्याच्यामध्ये आहे असे सर्व सहाय्यकारी क्रियापद असतील तर आपल्याला समजायचं की रूल नंबर 3 आणि आपल्याला बीन V3 वापरायचं आहे. काय वापरायचंय? बीन V3. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपला रूल नंबर 3 चा प्रवास इथपर्यंत संपलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओला. आता या रूल नंबर 3 च्या पॅसिव्ह व्हायचे ऍक्टिव्ह व्हायस कसे करतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या पिरियडला एवढंच. धन्यवाद.